स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मला सगळेजण विचारतात, ताई तू स्वामी भक्त कशी काय झाली? तू नॉनव्हेज खात नाही का? असं काय गोष्ट आहे? तर स्वामींचं आणि माझं नातं कसं जुळलं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यापेक्षा सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर स्वामींचं आणि माझं नातं कसं जुळलं आणि मी नॉनव्हेज खाते का? तर मी नॉनव्हेज खाते. स्वामी म्हणत नाही की तुम्ही हे खा ते खाऊ नका. माझं तरी असं वैयक्तिक म्हणणे, फक्त मनापासून त्यांची भक्ती करा, मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवा. तर आता मी जेवणार आहे आणि जेवता जेवता तुम्हाला स्वामींचं माझं नातं कसं जुळलं हे सांगणार आहे. एका वर्षात आईला आणि वडिलांना गमावलं मी. आईला आणि वडिलांना गमावल्यानंतर मला कुठल्याच देवावर विश्वास नाही आहे आणि कुठल्याच देवावर मी विश्वास ठेवतच नव्हते. पण एक दिवस मी अशा संकटात सापडले की माझ्याकडं बरेच वर्ष निघून गेले की फक्त रोज माझा दिवस रडायचा असायचा. मी रोज रडायचे. इतरांना माझ्याबद्दल खूप वाईट वाटायचं, पण सूत्र कधी हलत नव्हते. आईवडिलांचे संस्कार असे होते की चुकीच्या मार्गाने कमवायचं नाही, योग्य मार्गाने आपलं पोट भरायचं. मग ती चटणी भाकर का असेना ती एकच दिवस खायची आणि हाच विचार समोर यायचा. काय करावं सुचत नव्हतं. एक दिवस एक जणीने मला सांगितलं की तू स्वामींना एकदम मनापासून हाक मार, येतील. चला, टाईमपास म्हणून तर हाक मारली, पण मनापासून मारली आणि स्वामींनी ऐकलं. मला माझे परत आईवडील तर नाही दिले, पण आईवडिलांच्या रूपात ते आले. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत दर गुरुवारी माझा उपवास असतो. कारण मी बोललेच होते की स्वामी, तुम्ही जर माझ्या हकेला जर धावताल, सकाळ दुपार संध्याकाळ रडते, दिवसातनं एकदा रडले तरी खूप झालं, तर मी तुमचा गुरुवार करेल. ह्या चिमण्यांना जसं त्यांचं घरटं मिळतं ना, तसं मला स्वामींचा आधार मिळाला. आणि आज मी जे काय आहे ते स्वामींमुळे आहे. आज माझी जी काय प्रगती झालेली आहे ती स्वामींमुळे झालेली. पण अजूनही मी माझी पायरी विसरलेली नाही. कारण स्वामी सांगतात, तुझं म्हणणारं इथं कुणीच नाही आहे. जर तू तुझे आईवडील गमावलेत, जर ते तुझे नाही राहिलेत, तर आयुष्यामध्ये येणारी व्यक्ती, समोर असणारे माणसं, तुझे म्हणणारे, तुझ्याबरोबर हसणारे, तू स्वतःमध्ये हॅप्पी राहायला शिक. स्वतःला हॅप्पी ठेव. तू एकटी होती, तू एकटी आहे आणि तू एकटीच राहणार. पण मी तुझ्या पाठीशी कायम असणार. आणि मला कडेने आवाज यायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.